ओम सर्वे भवन्तु सुखिनः. या पवित्र मंचावर, या योगमय वातावरणात उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण फक्त शरीर वाकवायला नाही, तर मन शांत करायला आणि श्वासाला भेटायला जमलो आहोत. हे शरीर माझे मंदिर, हा श्वास माझी पूजा. हे शरीर माझे मंदिर, हा श्वास माझी पूजा. हे शरीर निरोगी तरच ते सगळे धर्म, काम आपण करू शकतो. तर चला, या शरीर रूपी मंदिराची पूजा योगाने सुरू करूया. एकदा टाळ्यांनी स्वागत करा. स्वागताचे आणि स्वतःचे आणि बाजूच्या मैत्रिणींचे. आज आपल्या 47वा आनंद योग वर्ग सुरू होत आहे. कोणत्याही शुभकार्य प्रकाशाशिवाय अपूर्ण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा योग आहे. आणि हा प्रकाश म्हणजे ज्ञान. दीप प्रज्वलनासाठी मी विनंती करते आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ अनघा पोद्दार ताई यांना. अनघाताई, आपल्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करावी ही विनंती. ओके ओके. संध्याकाळची वेळ आहे, आपण शुभं करोती म्हणूया. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापं दीपज्योती नमोस्तुते. खूप छान. हा तेवणारा दिवा जसा अंधार दूर करतो, तसाच योग आपल्या मनातील चिंता, आळस दूर करो ही प्रार्थना. अनघाताईंना मनापासून आभार. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. दीपप्रज्वलन झालेलं आहे. दीपाच्या प्रकाशात आता आपण ऐकूया अनघाताईंचे 2 शब्द. अनघाताई, मंच आपला आहे. आजच्या या दीप प्रज्वलन झालेले आहे. 47वा योग वर्ग आहे, सुरू आहे. आज मी आपल्या आनंद योग वर्गाविषयी मला आलेली अनुभूती वगैरे याबद्दल 2 शब्द बोलत आहे. मी गेले 4-5 वर्षापासून आनंद योग वर्ग जॉईन केलेला आहे. लॉकडाऊन पासून तेव्हापासून आम्हाला मंजुषा ताईंनी, मॅडमनी इतकं सुंदर सगळं योगा शिकवलेलं आहे. योगासनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ऍडव्हान्स सगळं खूप शिकवलेलं आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं, आहाराविषयी व्याख्यानं, योग निद्रा, इतरही खूप त्या छान घेतात. आम्हाला मनापासून आमचा योग वर्गात आमचं मनापासून सगळं शिक्षण होत आहे त्यांनी, आणि मनापासून त्या शिकवतात. त्या खरोखर हाडाच्या शिक्षिका आहेत. अगदी मी तर हा योग वर्ग कधीच सोडणार नाही. या योग वर्गात आमच्या जॉईन केल्यापासून आमचे शारीरिक, मानसिक सगळ्या तक्रारी दूर झालेल्या आहेत. तसेच या योग वर्गापासून आम्हाला आनंद योग वर्गापासून आम्हाला खरोखर खूप आनंद मिळतो. आणि आमची ओढ आहे इकडे आनंद वर्गाकडे. मी तर 2-3 महिने मुलीकडे जाते अमेरिकेला, पण तिथेही मला इतकी आठवण येते योग वर्गाची. यावेळेस तर जाणार आहे, तिथून मी करणारच आहे. आणि इथं पुण्यात आल्यावर आम्ही लगेचच मी योग वर्ग जॉईन करते. इतका छान योग वर्ग आहे आमचा हा, आणि खूप सुंदर शिकवतात, खूप मनापासून घेतात, इतक्या सुंदर सुंदर टिप्स देतात. आणि आनंदी कसं राहायचं यासाठी तर रोज 5 मिनिटं त्यांनी खूप सुंदर मंगल चिंतन लावतात. इतकं वेगवेगळं, इतकं सुंदर शिकायला मिळतं योगासनाशिवाय सुद्धा. त्यामुळे हा योग वर्ग अतिशय सुंदर आहे. मी कधीही सोडणार नाही. आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो या योग वर्गात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई.
तुमचे शब्द म्हणजे आमच्यासाठी ही आजची प्राणायामाची पहिली ऊर्जा. तर आता वातावरण अधिक भक्तिमय करूया. शरीर बोलू शकत नाही, पण गाण्यातून व्यक्त होता येतं. सादर आहे योग गीत. सर्वांनी मिळून म्हणूया. चला सर्वजणी हे गीत आपल्या श्वासातून म्हणूया. तुमच्या मोबाईल योग गीत. केले. ते काढता येत असेल तर काढायचं आणि ते आपण सर्वांनी आपल्या श्वासातून म्हणायचं आहे. अच्छा. आपण नेहमीच आपल्या वर्गाची सुरुवात योगगीताने करतो आणि सुंदर सुंदर योगगीत आहेत जी आपल्याला माहिती आहे. योग विद्या गुरुकुलचे कुलगुरू डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी लिहिलेले, पौर्णिमाताईंनी लिहिले आणि अधिक त्यांच्या गुरुजींच्या भगिनी श्यामलाताई राईरकर यांनी लिहिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यातनं जास्त प्रेरणा ऊर्जा मिळते. तर आजचं जरा वेगळं गीत आहे, कधीच म्हटलेलं नाहीये. एक समिधा हवी आणि हे लिहिलेलं आहे डॉक्टर विश्वास मंडलिक. मी म्हणते एक एक ओळ 2 वेळा म्हणते. आपण ती आपल्या ऑडिओ बंद ठेवायची आणि गुणगुणायची. कोणाचा ऑडिओ सुरू असेल तर नाही ना माझा आधी. तर मी म्हणते आहे 2 वेळा म्हणणारे एक ओळ आपण आनंद घ्यायचा. आणि आता समिधा. समिधा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. यज्ञ जर केला आपण तर त्याच्यामध्ये सुक्या काड्यांचा गठ्ठा येतो एक. आता तो काड्या म्हणजे काय तर पिंपळ, औदुंबर, पळस, रुई इत्यादी आघाडा, खैर यांच्या लाकडांच्या काड्या. तर ती समिधा हवी असं नाव आहे योगगीताचं. जनसेवेचा यज्ञ चालला एक समिधा हवी. जनसेवेचा यज्ञ चालला एक समिधा हवी. तनामनाची अर्पण आहुती जोड धनाची हवी. हो हो जोड धनाची हवी. तनामनाची अर्पण आहुती जोड धनाची हवी. हो हो एक समिधा हवी. विकामाय हे जीवनामुचे संघर्षाची वाण नसे. विकारमय हे जीवनामुचे संघर्षाची वाण नसे. संघर्षाचे जीवनामुचे दुःखाची ही खाण असे. संघर्षाचे जीवनामुचे दुःखाची ही खाण असे. अंधकारी जीवनामुचे अंधकारी जीवनामुचे योगशलाका हवी. हो हो एक समिधा हवी. शरीराच्या हजार व्याधी मृत्यू समीपाणती. शरीराच्या हजार व्याधी मृत्यू समीपाणती. अतिचंचलया असंख्य वृत्ती मनास दुर्बल करीती. अतिचंचलया असंख्य वृत्ती मनास दुर्बल करीती. भवसागर हा तरुण जाण्या. भवसागर हा तरुण जाण्या नौका एक हवी. हो हो एक समिधा हवी. क्षणाक्षणाने कणाकणाने जीवन हे सरते. क्षणाक्षणाने कणाकणाने जीवन हे सरते. मार्गमुक्तीचे शोधत जाता बंधन नावरते. मार्गमुक्तीचे शोधत जाता बंधन नावरते.
पतंजलींचे प्रसन्न दर्शना, पतंजलींचे प्रसन्न दर्शना, जीवन हे घडवी हो हो एक समीधा हवी. मानवतेच्या शिखरावरती योगाची ही गंगा होती. मानवतेच्या शिखरावरती योगाची ही गंगा होती. पावन व्हावी जीवन रीती इच्छा मनात होती. पावन व्हावी जीवन रीती इच्छा मनात होती. साध्य साधण्या यज्ञ चालला, साध्य साधण्या यज्ञ चालला, साधतयांना द्यावी हो हो एक समीधा हवी. गूढताच हो योगामधली आमच्या मनात होती. गूढताच हो योगामधली आमच्या मनात होती. प्रत्यक्षाचा अनुभव येता कधीच सरली भीती. प्रत्यक्षाचा अनुभव येता कधीच सरली भीती. योग साधना करीत जाता, योग साधना करीत जाता, दृष्टी मिळाली नवी हो एक समीधा हवी. पतंजलींच्या मार्गावरती श्रद्धा मुची बसली. पतंजलींच्या मार्गावरती श्रद्धा मुची बसली. योग साधना कृतीत येता चिंता कधीच सरली. योग साधना कृतीत येता चिंता कधीच सरली. यज्ञ देवता प्रसन्न झाली, यज्ञ देवता प्रसन्न झाली, लक्ष समीधा ल्याली हो एक समीधा हवी. जनसेवेचा यज्ञ चालला एक समीधा हवी. जनसेवेचा यज्ञ चालला एक समीधा हवी. तनामनाची अर्पुन आहुती जोड धनाची हवी. तनामनाची अर्पुन आहुती जोड धनाची हवी हो हो एक समीधा हवी हो हो एक समीधा हवी. आणि त्या समिधेच्या रूपातच आपला वर्ग सुरू आहे असं मला वाटतं. वा, या सुरांनी आणि त्या अर्थाने मन अगदी प्रसन्न झाले आहे. आता मी माझे मनोगत व्यक्त करते आहे. या वर्गाला केवळ शिकवणे नाही तर अनुभवांचे देणे व घेणे अपेक्षित असते. म्हणून या वर्गाला आनंद व योग वर्ग असे म्हटले आहे. या वर्गात आपण आनंद देतो आणि घेतो. अशा प्रकारे ह्या वर्गामध्ये आपण योग शिकतो. आनंद योग वर्ग हा म्हणजे माझ्या आई गुरु यांचे स्वप्न. 3 सप्टेंबर 2020 ला जग थांबले होते, पण इथे माझी आई थांबली नाही. ऑनलाईन चटई टाकली आणि त्या श्वासाला चालू ठेवले. मोबाईल शिकली तेव्हा आईने मोबाईलवरून योग शिकवला. हे आहे इनोव्हेशन. माझी आई 72व्या वर्षी 47वा वर्ग योग वर्ग घेत आहे. हिच्याकडे
गुडघे दुखतातची सबब नाही. हिच्याकडे मला जमणार नाही हे ऑप्शनही नाही. हिच्याकडे आहे फक्त एक वाक्य, चला करून बघूया. ह्या माझ्या आईने जर बायांना म्हणजे मैत्रिणींना जर कमरेचा त्रास असेल तर खुर्चीचा योग सुचवला. मुलांसाठी त्राटक म्हणून किंवा ओमकार हे सुचवले. तर हे सगळे नवीन-नवीन फंडाज आई वापरते. ह्या योग वर्गामध्ये आई सूर्यनमस्कार घेते. इवन आई 6 वाजता जे रेडिओवरती लागतं जगूया आनंदाने, ते रेकॉर्ड करून आई ते क्लासमध्ये म्हणजे योग वर्गामध्ये ते ऐकवते. तर सूर्यनमस्कार असतात, विविध हालचाली असतात, विविध स्थितीतील आसने असतात, प्राणायाम असतात, माहिती देते. मग नंतर पुढच्या परीक्षेसाठी उत्तेजनार्थक हे आपलं प्रेरणा देते. जसं काही पंडित, प्राध्यापक असे परीक्षा तुम्हाला देता येतात व परीक्षेला बसता येतं. तर माझ्या आईच्या पाठी माझ्या बाबांची पण साथ आहे. त्यामुळे आई हे सर्व करू शकते आणि माझी आई ह्या एजमध्ये सगळं व्यवस्थित करते आहे, ह्याचा मला अभिमान आहे आणि बरेच जण हा क्लास कंटिन्यू करता आहेत. या क्लासमध्ये आनंदाने योग करता आहेत. हेच माझं प्राउड फीलिंग. धन्यवाद. तर आता आपण अनुभूती कथनाला सुरुवात करूया. धन्यवाद मनीषा. मी आता एकेकाला तुझं तू सांगितलं ना. 1-2 मिनिटं. हा, चालेल. पुस्तकातला योग आणि प्रत्यक्षातला योग यात फरक असतो. तो फरक म्हणजे अनुभूती. या वर्गातील काही साधकांचे छोटे छोटे अनुभव ऐकूया. पहिल्यांदा मी आईला विनंती करते की ती एकेकाला बोलवून त्यांचा अनुभव व्यक्त करण्यास सांगेल. धन्यवाद. सांगितल्याप्रमाणे आपण आपली अनुभूती सांगणार आहोत आणि मी सांगते त्यांनी आपला ऑडिओ सुरू करायचा. मला वाटतं सगळ्यांनी आता ऑडिओ बंद ठेवले. आपला ऑडिओ सुरू करायचा आणि बोलायचं. तर नेहमीप्रमाणे अलकाताई आपला अनुभव सांगा. हरि ओम. सर्वांना नमस्कार. मंजुषाताईचं काय सांगायचं, त्यांच्या मुलीने आता सांगितलेलंच आहे. ते सर्व गुण संपन्न आहेत आणि त्यांचा वर्ग मी 3-4 वर्ष झाले करीत आहे. तेव्हापासून माझी तब्येत एकदम चांगली झाली, उत्साह वाढला. नाही तर मला सगळेच आजार आहेत असं म्हटलं तरी चालेल, पण त्या आजारावर कंट्रोल यांच्या क्लासमुळं आहे. सकाळी सकाळी योग करताना खूप छान वाटतं. आसनं, प्राणायाम सगळं शिकवतात. आता ध्यानही सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या खूपच चांगल्या गुरु आहेत आमच्या. एवढं बोलून मी माझं धन्यवाद. आता नगाताई बोलून झालं ना. अंकाताई आणखी काय बोलायचं नाही ना? ठीक आहे. नमस्कार ताई. मी सध्या तर काही क्लासमध्ये नाहीये, पण जे काही 2-2.5 वर्ष मी शिकले ते खूप चांगलं होतं आणि माझ्यासाठी खूप चांगलं होतं. कारण मला विविध व्याधी आहेत, पण वेळेअभावी मला ते बंद करावं लागलं. पण तरी पण मी घरात थोडाफार योगा आणि प्राणायाम करतेच आहे, ध्यान पण करते. पण तुमच्या सहवासात येऊन मला खूप म्हणजे अगदी माझ्यासाठीच नाही तर माझ्या घरच्यांसाठी म्हणजे तुमच्या बोलण्याची लकब वगैरे खूप म्हणजे छान वाटतं. म्हणजे असं म्हणजे आणि तुमची आठवण नेहमीच निघते मॅडम. म्हणजे जरी मी क्लासमध्ये नसली ना तरी सुद्धा तुमची आठवण नेहमीच निघते आणि अजूनही कधी कधी वाटतं की आपण परत यावं तुमच्याकडे, पण मला सकाळी तो वेळ मॅच होत नाही, त्याच्यामुळे मला येता येत नाही. पण एकंदर सगळं खूप छान. धन्यवाद. धन्यवाद अनुजाताई गोसावी. खूप छान पण उत्स्फूर्त अगदी बोललात. कस्तुरीताई. नमस्कार मॅडमना. नमस्कार
छान आनंद योग वर्ग फार छान चालू आहे. मॅडम सकाळी पहिला म्हणजे योगासनाची सुरुवात अगदी आनंदाने सुरुवात होते आमच्या योगासनाची. सगळे अगदी मन प्रफुल्ल करून योगासन चालू राहतं आणि मॅडम फार कष्ट घेतात. नाही आलं तरी एखाद्या वेळेस नाही जरी जमलं जायला तरी त्यांचा फोन असतो किंवा मेसेज टाकलेला असतो का अजून जॉईन झाला नाही किंवा जॉईन व्हा, सगळे वर्गात यावेत रोजच्या रोज, अशी त्यांची फार मनापासून इच्छा असते. फार छान शिकवतात, फार सुंदर वाटतं आणि योगामुळं आरोग्य फार छान राहिलेलं आहे. माझे सुद्धा बरेच प्रॉब्लेम होते. भोजन प्रॉब्लेम होतं, परत पाठीच्या कणाचा प्रॉब्लेम होता. माझे पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी आलेत. छान मॅडमचे धन्यवाद. आभार. धन्यवाद. आता कृतिका ताई केतकर. प्रथम योग गुरु माझ्या मंजुषा ताई यांना वंदन. सगळ्या मैत्रिणींना नमस्कार. योगासनाची योग वर्ग जॉईन केल्यानंतरची अनुभूती खूप वेगळी होती. जॉईन करायच्या आधी मला पाठीचा मुंग्याचा त्रास झाला होता. काही वर्ष माझी 14-15 वर्ष सर्व्हिसमध्ये असताना तिथे ऑफिसमध्ये सेंट्रलाइज्ड एसी होता. त्या एसीचा माझ्या पाठीवरती विपरीत परिणाम झाला आणि माझ्या मानेमध्ये आणि मणक्यामध्ये 2 ठिकाणी गॅप आली. त्यावेळेस औषधं घेऊन डॉक्टरनी सांगितलं कुठलीही योगासनं आता करायची नाहीत आणि विशेषतः भुजंगासन कधीही करायचं नाही, आयुष्यात कधी करायचं नाही. मी तो विषय तिथे सोडला. मी औषधं घेऊन माझी नोकरी केली आणि 2022 मध्ये मी जॉब सोडला माझ्या घरच्या बऱ्याच अडचणींमुळे. त्यानंतर साधारण 2.5 वर्षापूर्वी ताईंचा वर्ग जॉईन केला. मला पोस्ट आली व्हॉट्सअपवरती आणि मी म्हटलं आपण योगासनं परत सुरू करूया. कारण साधारण 12 ते 13 वर्षापूर्वी मी योग प्रवेश परीक्षा दिलेली होती. त्यानंतर मध्ये बराच कालावधी गेला होता. योगासनं परत केली नव्हती. थोडा कॉन्फिडन्स कमी होता की आपण करू शकू की नाही. पण पहिल्या दिवशी पहिला वर्ग अटेंड केला आणि ताईंमुळे माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला की नाही आपण तो वर्ग करू शकतो. ताईंचा मुख्य स्वभाव असा आहे की त्या समजावून सांगतात आणि समजावून घेतात. खूप कमी गुरूंमध्ये हा गुण असतो आणि तो गुण प्रकर्षाने मला प्रत्येक टप्प्यावरती जाणवत आलेला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी फक्त योगासनं बघायचे. इथं जे क्लासेस चालतात तिथे फक्त योगासनं घेतात. ताईंचं एडिशन असतं प्राणायामाचं. प्राणायामाला त्या वेगळा वेळ देतात मुद्दाम आणि उत्तम पद्धतीने त्या प्राणायाम शिकवतात. असा प्राणायाम मी कधीही अजूनपर्यंत कोणाच्या क्लासमध्ये बघितलेला नाही. तर त्या प्राणायामाचे सुद्धा शरीरावरती आणि योगासनाचे आपल्या शरीरावर जे सुपरिणाम होतात ते आज मला अनुभवास येत आहेत. विशेष म्हणजे मी भुजंगासन ताई सांगतात त्या पद्धतीने मी व्यवस्थित भुजंगासन करू शकते. जितका वेळ त्या होल्ड करायला सांगतात तितक्या वेळ मी तो होल्ड करू शकते आणि त्याचा कुठलाही त्रास मला पुढे दिवसभरामध्ये होत नाही. त्यामुळे हे सगळं क्रेडिट योगासनांना आणि ताईंना जातं. कारण ताईंमुळे हा अनुभव मला मिळाला माझ्या आयुष्यामध्ये. ताईंचे खूप खूप मनापासून आभार. असे योग गुरु आम्हाला मिळालेत हे आमचं भाग्य आहे. मला कायम असं वाटतं की काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. कदाचित मागच्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतील की ताई आमच्या आयुष्यात आल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला राजमार्ग त्या म्हणतात तसं त्यांनी आम्हाला ह्या राजमार्गावरती चालण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे ताईंचे मनापासून आभार. त्यांना दीर्घायुष्य लाभू देत, त्या आमच्या आयुष्यामध्ये सतत असू देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू ताई. धन्यवाद. लता ताई. लता चांदोरकर तुमचा आवाज सुरू करा. हॅलो. सर्वांना नमस्कार. हरिओम. मी लता चांदोरकर. मी पण कोविड पासून मी सुरू केला क्लास आणि मला मीना धरणे ताईंनी हा क्लास सांगितला होता तेव्हापासून मी कंटिन्यू करते. मध्ये मी 1-2 दुसरे क्लास पण केले म्हणजे श्री श्री रविशंकरचा आणखीन दुसरा. पण परत मी शेवटी ताईंच्याच क्लासला आले कारण त्यांचा वर्ग जो आहे तो म्हणजे करताना आम्ही मोस्टली सगळे सिनियर सिटीजन आहे तर त्यांच्या हिशोबाने त्या क्लास घेतात. कुणाला कशाचं कंपल्शन नसतं. सगळं व्यवस्थित आनंदाने आपल्या कम्फर्ट लेवलला आणि त्याही कधी अशा टोकत नाही काही नाही की काय आहे. त्याच्यामुळे परत परत यायची पण इच्छा होते. आणि जसं सगळ्यांना म्हणतात की ह्या वयात किती आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, मेडिकल प्रॉब्लेम असतात, सगळे असतात, पण म्हणजे पूर्ण बरे नाही पण ते मेंटेन ठेवायला योगाचा खूप मला फायदा होतो की त्याच्यानी माझे म्हणजे वाकणं हे करणं काम करणं सगळं मला आरामात करता येतं. मी 2-3 किलोमीटर चालून घेते
आणि मुख्य म्हणजे माझा डोळ्याचा प्रॉब्लेम होता, की मला थोडासा ग्लुकोमाचाही त्रास सुरू झाला होता आणि एका डोळ्यामध्ये कॅटरॅक्टचा पण त्रास होता. पण मी त्यांच्या त्या योगासना करते, आणखी नेत्राची पण ताईंच्यामुळे आम्हाला ते योग नेत्रधाम म्हणजे आपला योगाचा ज्या इन्स्टिट्यूट आहे त्याचा आम्हाला संबंध येतो. तर तेही मी त्यांचे केले क्लास. आणि नेत्ररक्षक. हां, हां. आणि आता मला म्हणजे डॉक्टरांनी नाही सांगितलंय की तुम्हाला ऑपरेशनची गरज नाहीये आणि ग्लुकोमाचे मी जे ते ड्रॉप टाकत होते जे कधी सोडायचे नसतात, तेही मला आता सोडायला सांगितलं. तर मी हे सगळं क्रेडिट ताईंना देते. कारण त्याच्यामुळेच झालं आणि डायबिटीज पण माझा कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे असं खूप मेडिसिन तर मी खाते, पण तरी असा खूप एक्सेस शुगर चालली किंवा असं नाही. पण मला स्वतःला मेंटेन ठेवावं लागतं. तर हे सगळं ताईंच्यामुळेच झालंय आणि त्यांचा उत्साह पाहते. म्हणजे आता त्यांनी जे होतं म्हणजे गुढीपाडवा त्या दिवशी त्या नऊवारी साडी घालून त्याच्यामध्ये आल्या. आपला योगाच्या जी स्नेहसंमेलन असतं त्याच्यामध्ये त्या पूर्ण ऍक्टिव्हली येतात. म्हणजे आणि शिवाय त्यांचा आपला लेखिका ग्रुप आहेच. म्हणजे त्या किती ऍक्टिव्हिटीज मध्ये करतात तर ते सगळं इन्स्पिरेशन आम्हाला मिळतं की मोठे झालं तरी असं आपण सगळं सोडून नाही द्यायचं. जसं आपल्याला जमेल जे जमेल ते करत राहायचं. त्यांनी उत्साह राहतो आणि आपल्याला कंटाळा नाही आहे जीवनामध्ये. एकदा आम्ही हा सकाळी योगा क्लास केला की दिवसभर आम्हाला त्याचा आनंद मिळतो. तर आनंद आपला हा वर्ग जो आहे असाच चालत राहील आम्हाला वाटतं आता आणि तो मी कंटिन्यू ठेवेन. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. लताताई माळी. सर्वांना नमस्कार. नवीनच आहे त्यामुळे जास्त काही नाही मला सांगता येणार. क्लास योगाचा क्लास जॉईन केल्यापासून खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि चुकलं तरी मॅडम सांगतात समजावून, स्टेप एखादी चुकली तरी सांगतात, असं नाही लता हे असं करायचं. त्यामुळे खूप छान वाटतं योगा जॉईन केल्यापासून. त्रास कुठलाही होत नाही. नवीन आहे पण आपलं चुकलं तरी मॅडम समजून घेतात, सांगतात. यांनी आत्ताच वर्ग सुरू केलेले म्हणजे महिन्याला थोडे कमी दिवस असतील. नमस्कार. एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद. हा आणि आता पौर्णिमाताई. मला पौर्णिमाताई म्हटलं ना की ते इकडची गुरुकुलचीच आठवण येते. खूप दिवसांनी. आदरणीय मंजुषा ताईंना नमस्कार. ताईंच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबासाठी तर त्या परिसर स्पर्शासारख्या आहेत. आमच्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करून टाकलेलं आहे त्यांनी. आणि माझं जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम माझी आई या वर्गात जॉईन झाली होती आणि तिने मला सांगितलं की असा योग वर्ग आहे, तू पण कर. तेव्हा मला विश्वास नाही झाला, पण जेव्हा मी स्वतः या वर्गात जॉईन झाले त्यावेळेस मला कळलं की हा वर्ग खरंच खूप चांगला आहे. आणि त्यानंतर मी योग शिक्षिका झाले, YCB लेवल 2 केलं आणि शाळेत पण मी योग शिकवते. बऱ्याचशा शिक्षकांना मी योग शिकवलेला आहे, मुलांच्या पालकांना योग शिकवलेला आहे. माझ्यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्या स्त्रिया मला योगगुरु आले असं म्हणतात. तेव्हा मी माझ्या योगगुरु सौ मंजुषा ताईंना धन्यवाद देते आणि त्यांच्यामुळे आमच्या सगळ्यांचं आयुष्य बदललं. या योग वर्गामध्ये माझी आई आहे, मी आहे आणि माझी मुलगी, तिने पण मंजुषा ताईंकडूनच योग शिकलेला आहे आणि तिला पुण्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालेली आहे त्याच्यामुळे. तर आमच्या तिन्ही पिढ्यांचा उद्धार केलेला आहे त्यांनी आणि अशाच त्या 100 वर्षाच्या झाल्या तरी ते हे कार्य करत राहणार आणि सर्वांचं भविष्य चांगलं करणार, सर्वांचं आरोग्य सुदृढ बनवणार. मी परमेश्वराला ही प्रार्थना करते की मंजुषाताईंना आणखी पुष्कळ आयुष्य आणि निरोगी आयुष्य मिळावं आणि त्यांनी हे आपलं जे आनंद योग वर्ग आहे, कितीही तुम्ही योग वर्ग केले तरी तुम्हाला आनंद योग वर्गासारखा वर्ग मिळणारच नाही आणि मंजुषाताईंसारख्या शिक्षिका मिळणार नाही. मी स्वतः शिक्षिका आहे
आणि मी नेहमी विचार करते की मंजुषाताई कशा करत असतील तसंच करायचा प्रयत्न करते, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. आणि मंजुषाताई, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. रक्षाताई. नमस्कार, मी रक्षा पाटील. जवळजवळ करोनापासून मी हा योग वर्ग करते म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की आपल्या मॅडम खूप चांगले शिकवतात, तर तू जॉईन कर. पण खूप भीती वाटत होती, सकाळी वेळ नव्हता आणि त्याच वेळेला मॅडमनी सायंकाळचा वर्ग चालू केला आणि मी तो जॉईन केला. 1 महिना थोडी भीती वाटत होती की कसं काय आपल्याला येणार म्हणून, पण दुसऱ्या महिन्यापासून खूप कॉन्फिडन्स आला आणि व्यवस्थित करायला लागले. आधी मला वजन उचलता येत नव्हतं, सांधे दुखायचे, पण आज मी 8 ते 9 किलो वजन सहज घेऊन चालू शकते. हा एक फरक मला पडला. दुसरं म्हणजे कंबर दुखी होती. मी घरात पट्टा लावून राहायची, तो कमरेचा पट्टा माझा कायमचा गेला आणि जी बारीक सारीक दुखणी होती ती जवळजवळ गेल्यातच जमा आहे. हे सगळं मॅडममुळे झालं, योग केल्यामुळे झालं आणि मी कधीही गॅप घेतलेला नाही एवढ्या वर्षामध्ये आणि ते कंटिन्यू केलं आणि मला सपोर्ट घरातला आहे. घरातल्यांनी सांगितलं काही असलं तरी योग तू कंटिन्यू ठेव आणि त्यामुळे त्यांच्यामुळे मी हे करते आणि त्याचा फायदा मला खूप होतोय. इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर मला गुरुकुलला जाण्याचीही म्हणजे जाता आलं आणि खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींशी आपली ओळख झाली. तिथे खूप चांगलं वातावरण आहे, त्याचा अनुभव घेता आला. आणि त्या ज्या ध्यान घेत आहेत त्या ध्यानामुळे खूप शांत वाटतं, तो एक खूप फायदा होतो. तेव्हा हे सगळे फायदे मॅडममुळे होत आहेत. त्यांनी असाच वर्ग चालू ठेवावा, आम्ही तो कंटिन्यू करू. धन्यवाद. रेवतीताई. नमस्कार, सर्वांना नमस्कार माझा. मला खरं म्हणजे असं बोलायची सवय नाहीये म्हणून मला जरा हे वाटतंय. नाही, काही नाही बोलते. मी गीतेच्या क्लासमध्ये मला मॅडमचं प्राणायाम आणि संजीवन योग वर्ग घेतला जाणार आहे म्हणून अशी जाहिरात आली होती. त्याप्रमाणे मी तिची ऍडमिशन घेतली आणि मी योग विद्याधामचं बघतच होते, कारण मी योग विद्याधामचे क्लासेस 94 साली केलेले आहेत, परीक्षाही दिलेली आहे तेव्हा, प्रवेश आणि परिचयची. पण मला ते रिटायर झाल्यावर मी आजारी पडली, किडनीचा प्रॉब्लेम झाला, सगळे प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे मी सोडलं. पण नंतर मग मला तो प्राणायामाचा क्लास लावल्यामुळे मॅडम मला भेटल्या आणि मॅडमने सांगितलं की तुम्हाला यायचं असेल तर या तुम्ही, मी घेते. मग मॅडमने मला ऍडव्हर्टाईज टाकली आणि मी तेव्हापासून मॅडमच्या क्लासला आहे. खरंच मला मॅडमचा खूप हेवा वाटतो कधी कधी, की मॅडम जे करू शकतात ते त्यांच्यापेक्षा मी थोडी लहान असले तरी माझ्यात काही हिंमत येत नाहीये ती. तसं मला योग सगळे येतात तसे, पण माझ्यात ती हिंमत येत नाही जी मॅडम मध्ये आहे ती. आणि मला तरी असं वाटतं की तरुण वयापेक्षा म्हातारे झाल्यावर आपण योग करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपली स्नायूची शिथिलता होणार नाही, स्नायू कार्यक्षम राहतील, गुडघ्याचे त्रास वगैरे कमी होतात तिच्यामुळे. तरी मला असं वाटतं की म्हातारपणीच आपण योग करायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अनुराधाताई पेठे. आवाज सुरू करा, आवाज सुरू करा. सर्वांना नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय आणि जरी भेटत नसलो तरी काय चाललंय क्लासमध्ये, ती आतून जी अंतर आम्ही एक हे असतो ना, आज काय घेतले, अरे गेलो. पण काही अडीअडचणी इतक्या विचित्र असतात की आपण त्या अवॉइड करू शकत नाही. की जिथे कमी तिथं हा माझा नार आहे, त्यामुळे चालल्या पेठेवाई चालल्या. मुंबई पुणे मी सध्या अगदी दमलेली आहे, त्यामुळे आज गेले की उद्या आले की लगेच ते सकाळी बसणं होत नाही. पण मंजुषा ताईंना माझे त्रिवार वंदन आहे
की मी नेहमी आठवते की हा ग्रुप मी कसा जॉईन झाले, कोणीतरी पाठवलं होतं लिंक. तर म्हणजे अगदी शेवटपर्यंत गेलं तरी ज्यांनी पाठवलं कुठल्या ग्रुपवर आलेलं ते आज तागात मला मिळालं नाही. पण तो पण अज्ञान आहे. अज्ञात त्याला लाख धन्यवाद. आणि मनीषा ताईंना भरपूर धन्यवाद की ते किती दिले तरी कमीच पडतील. की मी जॉईन झाले, शिकले, परीक्षा झाली, योग परिचय प्रारंभिक आणि मॅडमच्या ह्याच्यामुळे मला श्रेष्ठतम असे दोन्ही हे मिळालेले आहेत दोन्ही परीक्षेमध्ये. आणि मनीषा ताईंनी ते आम्हाला हे शिकवलं होतं काय सर्वांगासन कसं करायचं. आणि नाना कुटे सर परीक्षा घेताना त्यांनी सांगितलं सर्वांगासन करा. मला देव आठवण्याच्या ऐवजी मनीषा आठवली. म्हटलं अगं आता तुझं बघ मला काही जमतंय का. पण त्या कुटे सरांनी पण मला सांगितलं तुम्ही भिंतीला टेकून केलं तरी चालेल. आणि ऑनलाईन हा प्रकार सगळा आम्हाला नवीन होता. रूम मध्ये जायचं, वर्गात जायचं, क्लासमध्ये जायचं. आणि आपले डोंबिवलीचे मेन सर त्यांनी माझी सगळी ती धावपळ बघितली. परीक्षा पेपर सबमिट करायचा, मग तो ऑनलाईन पाठवायचा. आणि मग मला ते म्हटले की कोणाकडे तुम्ही शिकता. म्हणलं मंजुषाताईंकडे शिकते. मग काय आता तुमची काही परीक्षा घ्यायला नको. म्हटलं असं नको, परीक्षा म्हणजे का म्हणजे हे कधी आपलं. हा शरयूताई बोला. नमस्कार सगळ्यांना. मी 2 वर्ष झाले योगासनाचा क्लास करते. मला रोज खूप प्रसन्न आणि छान आणि आनंदी वाटते. मॅडम आमची शारीरिक क्षमताही वाढवतात आणि मानसिक क्षमताही वाढवतात. मी आता माझा एक अनुभव सांगते. काल रविवारी मी सकाळी सुट्टी होती म्हणून फिरायला गेले होते. फिरून आले आणि माझ्या पाठीत एकदम दुखायला लागलं. मला काही सुचेना आता काय करायचं म्हणलं. मग मला आठवलं की मॅडमने सांगितलं होतं गोमुखासन करायचं अशा वेळेला. मग मी बसले, दोन्ही बाजूला गोमुखासन केलं आणि शवासनात झोपले. तर माझी पूर्ण उठल्यानंतर पाठ अगदी बंद झाली. आमच्या सरांना मी सांगितलं, सरांनी मॅडमचं खूप कौतुक केलं आणि मला पण खूप बरं वाटलं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. शिवानीताई. नमस्कार, हरिओम. मी शिवानी तानवडे, मी पुण्याला असते. जसं आपलं कोविड चालू झाला, कोविड संपला, त्यामध्ये मॅडमनी जेव्हा आपले क्लासेस चालू केले, मी तेव्हापासून त्यांच्या सोबत आहे. तेव्हापासून त्यांचे क्लास अटेंड करते. मध्ये गावाला जाणं असतं, त्यामुळे क्लास बंद असतात, तरी मॅडमचा मला मेसेज असतो, उद्या आपण क्लासमध्ये आहात का. खूप बरं वाटतं की म्हणजे प्रत्येक वेळी त्या गुरूंसारख्या पाठीशी आहेत. आणि आज खरं तर तुम्हाला सांगायचं तर आज मी मॅडममुळे खूप म्हणजे उभी आहे. खूप ज्या माझ्या अडचणी आलेल्या शारीरिक, मानसिक, त्यातून मॅडमकडे बघितलं, ताईंकडे बघितलं की एक वेगळीच एनर्जी मिळते की नाही त्या ह्या वयात आपल्या गुरु एवढ्या उभ्या आहेत खंबीरपणे. त्यांच्याकडनं हे सर्व मार्गदर्शन मिळतं. अशा ह्या गुरु लाभलेल्या आहेत. त्यामुळे खूप म्हणजे त्यांना नतमस्तक आहे मी की त्यांनी प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग दिलेला आहे. अशा ह्या मंजुषा ताईंना खूप वंदन. धन्यवाद. हरिओम. 1 महिन्यापूर्वी मी मॅडमकडं आनंद योग वर्गाचा क्लास लावलेला. नावाप्रमाणेच मॅडमच्या वर्गामध्ये आनंदही मिळतो आणि योगही शिकवला जातो. मॅडमांनी प्रत्येक लहान गोष्टीमध्ये लक्ष असतं मॅडमांचं. नखांपासून, टाचांपासून, केसांपर्यंत प्रत्येक योगा शिकवताना मॅडमांचं पूर्ण लक्ष असते. मी आधी पण योगा करायचे, पण प्रॉपर असा माझा योगा होत नव्हता. मग मावशीनं माझ्या सांगितलं की मी जिथे जॉईन केलता क्लास तिथं तूही करून बघ. तेव्हा मी एवढं जास्त सिरियसली घेतलं नाही, पण 1-2 वेळा सांगितल्यानंतर मी ते मॅडमांना कॉन्टॅक्ट करून 1 महिन्यापूर्वी मॅडमांकडे क्लास जॉईन केला. 1 महिना कसा निघून गेला काही समजलंच नाही. असं वाटतंय आत्ताच क्लास जॉईन केलता, लगेचच कसा 1 महिना झाला.
छान वाटतं. रोज असं एक डेली रुटीन बसते. 7 ते 8 योग करण्याची चांगली संधी भेटते मॅडमांमुळे. आवर्जून असं योग करायचं होत नव्हतं. काही कारणास्तव आळस करायचो किंवा आता करू, थोड्या वेळाने करू. पण योगाचा क्लास लावल्यापासून प्रॉपर 7 ते 8 1 तास योगा माझ्याकडून होत आहे मॅडमांमुळे. त्यामुळे मॅडमांचे खूप खूप आभार. छान वाटतं, फ्रेश वाटतं. धन्यवाद. हरिओम. नमस्कार. मी रोहिणी धनंजय जामदार, राहते कोल्हापूर. मी 2021ला कोरोना काळामध्ये ऑनलाईन योग प्रवेशचा वर्ग पाहिला. तो मंजुषाताई बोरोजवालेंचा होता आणि करून पाहूया म्हटलं म्हणून मी योग प्रवेशचा वर्ग केला आणि इतका सुंदर त्यांनी वर्ग घेतला आणि अशा तऱ्हेने माझा योग प्रवेश वर्ग झाला. नंतर पुढचा वर्ग करायला त्यांनी मला प्रेरित केलं योग परिचयचा. मी योग परिचय देखील केला आणि असं पुढं मी शिकत आणि सतत मंजुषाताई माझ्या प्रेरणास्थान होत्या. जरी वर्ग पूर्ण झाला प्रवेशचा तरी त्या सतत माझ्या संपर्कात होत्यात आणि मला प्रेरणा देत राहिल्या की पुढे करा, शिका. आणि असं करत आता मी योगरत्न करत आहे. मी योग अध्यापक आहे, योग थेरपिस्ट आहे. आणि योग म्हणजे नुसती आसनं नाही आहेत, तर योग म्हणजे आपल्याला आत्मा आपल्या परमात्मापर्यंत नेण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक उन्नती तर मिळते, शारीरिक पण मिळते, पण मानसिक मिळणं ही खूप महत्त्वाची आहे. ती योगाने जे मिळते. आणि ह्या ऑनलाईनच्या उपक्रमामुळे इतक्या मैत्रिणी आपल्याला भेटतात आणि वेगवेगळे आणखीन आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहतं. आणि मी मंजुषाताईंची खूप आभारी आहे की योग मार्गात मी त्यांच्यासारख्या गुरूंमुळे आलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना वंदन करते आणि त्या मला आईच्या समान आहेत. हरिओम. हरिओम. नमस्कार. मी रोहिणी धनंजय जामदार, राहते कोल्हापूर. मी 2021ला कोरोना काळामध्ये ऑनलाईन योग प्रवेशचा वर्ग पाहिला. तो मंजुषाताई बोरोजवालेंचा होता आणि करून पाहूया म्हटलं म्हणून मी योग प्रवेशचा वर्ग केला आणि इतका सुंदर त्यांनी वर्ग घेतला आणि अशा तऱ्हेने माझा योग प्रवेश वर्ग झाला. नंतर पुढचा वर्ग करायला त्यांनी मला प्रेरित केलं योग परिचयचा. मी योग परिचय देखील केला आणि असं पुढं मी शिकत आणि सतत मंजुषाताई माझ्या प्रेरणास्थान होत्या. जरी वर्ग पूर्ण झाला प्रवेशचा तरी त्या सतत माझ्या संपर्कात होत्यात आणि मला प्रेरणा देत राहिल्या की पुढे करा, शिका. आणि असं करत आता मी योगरत्न करत आहे. मी योग अध्यापक आहे, योग थेरपिस्ट आहे. आणि योग म्हणजे नुसती आसनं नाही आहेत, तर योग म्हणजे आपल्याला आत्मा आपल्या परमात्मापर्यंत नेण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक उन्नती तर मिळते, शारीरिक पण मिळते, पण मानसिक मिळणं ही खूप महत्त्वाची आहे. ती योगाने जे मिळते. आणि ह्या ऑनलाईनच्या उपक्रमामुळे इतक्या मैत्रिणी आपल्याला भेटतात आणि वेगवेगळे आणखीन आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहतं. आणि मी मंजुषाताईंची खूप आभारी आहे की योग मार्गात मी त्यांच्यासारख्या गुरूंमुळे आलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना वंदन करते आणि त्या मला आईच्या समान आहेत. हरिओम. नमस्कार. मी नम्रता रावेरकर. मी पुण्याला राहते. मंजुषाताई माझ्या आत्या आहेत. आत्यामुळेच मी या योगशास्त्राशी जोडले गेले. तिच्यामुळेच मी योग प्रवेश परीक्षा दिली, तो कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचा सराव मात्र काही होत नव्हता. म्हणून मी आणि त्यांची मुलगी मनीषाताई आम्ही आत्याच्या मागे लागलो की आमचा सराव व्हायला पाहिजे, त्यामुळे तू आमचा वर्ग घे. आणि आत्याने पण लगेच होकार दिला. उत्साहात आमचा वर्ग सुरू झाला. त्याला आनंद योग वर्ग असं नाव दिलं गेलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे करता करता आज हा 47वा योग वर्ग आपला सुरू झालेला आहे. 47व्या योग वर्गामध्ये मी आहे. मधले बरेच वर्ग माझे काही अपरिहार्य कारणांमुळे मिस झाले, पण तरी वर्ग मी सातत्याने करण्याचा प्रयत्न करते. त्याचं कारणही तसंच आहे. योग हे एक अनुभूतीचं शास्त्र आहे असं म्हणतात.
आणि खरंच आहे ते. अनुभूती खूप चांगली मिळते. प्रत्येकालाच चांगलीच अनुभूती मिळते. योगामुळे आपल्या शरीराला काहीही नुकसान होत नाही, होतो तो फायदाच. त्याचंच एक उदाहरण म्हणजे मला चिकनगुनिया झाला होता 2 वर्षापूर्वी. त्यामुळे माझे सगळे सांधे खूप अडले होते. अजिबात हालचाल करणं अशक्य होतं. उठायला, बसायला फार त्रास होत होता. एकदा बसून उठल्यावर चालायला अशक्य वाटायचं. एक दिवस असाच आत्याचा फोन आला, "अगं तू फक्त वर्ग जॉईन कर. जेवढं जमेल तेवढं कर. मला खात्री आहे की तुला याच्याने नक्की फरक पडेल." तिचं ऐकून मी वर्ग जॉईन केला. हळूहळू जसं जमेल तसं हालचाली करत गेले आणि एक दिवस असं लक्षात आलं की मी सूर्यनमस्कारसुद्धा घालू शकते. मला खूप आनंद झाला आणि हळूहळू माझे सगळे सांधे मोकळे झाले. आता सगळ्या हालचाली व्यवस्थित करता येतात. हे सगळं योगशास्त्रामुळे आणि आत्यामुळे शक्य झालं. योग कधीही चुकवायला नको. काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा आळसामुळे एखादा वर्ग मिस झाला की दिवसभर त्याची सुटपूट लागून राहते की आज काहीतरी आपलं राहून गेलं आहे, निसटलं आहे. त्यामुळे उत्साहात रोज वर्ग जॉईन करायला पाहिजे. आत्या आमच्यापेक्षा जास्त उत्साही असते. एक दिवससुद्धा तिला सुटी द्यायची नसते. अगदी उत्साहाने आमच्या आधी ती तयार असते. खूप छान वाटतं, दिवसभर फ्रेश वाटतं. असाच वर्ग हा पुढे सुरू राहावा. आनंद योग वर्गाचे 50 वर्ग तर आत्ता लगेच होणारच आहेत. 100 वर्ग पूर्ण व्हावे अशी प्रार्थना करते. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आत्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी शोभा इनामदार बेळगाववरून बोलते. मी आनंद वर्ग जॉईन होऊन जवळ 3 वर्ष झाली. आदरणीय मंजुषाताई ना नमन करून माझे मनोगत व्यक्त करते. ताईंचा शुद्ध मराठी, गोड आवाज, समाधानकारक निरूपण आणि त्यांचा प्रेमळ भाव आम्हा विद्यार्थ्यांना उत्साह भरतो. प्रत्येक आसनांची लक्षणं, परिणाम, फायदे संपूर्ण माहिती दिल्यामुळे उत्तम आसन करायला मदत होते. त्या अनुभवी आहेत, लेखक आहेत, कविता, गझल लिहिणे, गीता तज्ज्ञ आहेत, गीता नियोजक आहेत, उत्तम योग साधक आणि उच्च शिक्षित आहेत. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग त्यांची धारणा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची आवर्जून काळजी घेऊन नवनवीन विषय शिकवण्याची आवड आणि धडपड असते. मला काही कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते. माझं सुकृत होत म्हणून मंजुषाताई मला भेटल्या. मी आता पूर्ण बरी आहे. सुखी, समृद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीचे मार्गदर्शन, खरेपणा, करारेपणा, सकारात्मक धोरणा अति सहजपणे त्यांच्या सहवासात लाभते. आनंद योग वर्गामध्ये स्वस्थ मस्त राहून आनंदी राहण्याचा मार्ग ताईंनी दिलेला आहे. आमच्या चुका आचरण कधीही न टीका करता योग्यरित्या सकारात्मक दृष्टीने त्या दुरुस्त करतात. ह्या माझ्या प्रेमळ गुरुला वंदन, अभिनंदन. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी मंजिरी कुलकर्णी, ठाणे इथे राहते. मंजुषाताईंच्या योगा क्लासमध्ये मी करोना काळामध्ये 5-6 महिने त्यांच्याकडनं शिक्षण घेतलं. त्या खरोखरच खूप सुंदर शिकवतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज आपल्याला जमतील असे योगासनं त्या शिकवतात. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. त्यांच्याविषयी मला खूपच कृतज्ञता वाटते. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षदा बागुल, राहणार कल्याण. मॅडमना आणि माझ्या सर्व वर्गमैत्रिणींनासुद्धा नमस्कार. मी हा आनंद योग वर्ग जानेवारी 21पासून ते आजतागायत सातत्याने चालू ठेवला आहे. सातत्याने माझा सराव तिथे चालू आहे. पण मध्यंतरी थोडं माझे तब्येतीचं पण कारण होतं आणि घरगुती काही अडचणीमुळे मी थोडंसं ब्रेक घेतला होता आणि आता मी पुन्हा ह्याच क्लासला जॉईन झाली आहे. म्हणजे मला चैन नाही पडत तर क्लासला जॉईन नाही झालं तर. सकाळी उठल्यावर लगेच योगा होऊन जातो. त्यामुळे मग दिवसभर आम्हाला फ्रेश वाटतं.
म्हणून मी ते योगा करत आहे. तर आणि मॅडम तर आमच्याकडनं छान योगा करून घेतात. मॅडम योगा खूप छान शिकवतात. योगाबरोबर आम्हाला ते इतरही ज्ञान देतात, इतरही माहिती पुरवतात. त्यामुळे आम्हाला काही साध्या गोष्टीसुद्धा कळून जातात त्याच्यातून. त्या व्यतिरिक्त मॅडमने आजपर्यंत इतरही प्रतिष्ठित व्यक्तींना आमच्या ह्या क्लासमध्ये व्याख्यान देण्यासाठी आणलं. त्यामुळे त्यांच्याकडनंही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला बरंचसं काही समजलं आहे योगाबद्दल वगैरे. म्हणजे योगा तर खरं सोडायलाच नाही पाहिजे आणि योगामुळे आपली तब्येत एकदम व्यवस्थित फिट राहणार, आपण फिट राहतो आहे. म्हणून मी पण हा योगा वर्ग जोपर्यंत मॅडम घेणार आहे तोपर्यंत राहायचा प्रयत्न करणार आहे. तरी मॅडम छान शिकवतात, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. कंटिन्यू करीन मी योगा क्लास. हो. हा, शैलजाताई आता सुरू करा, बोलायचं सुरू करा. हो. नमस्कार सर्वांना. मी हा आनंद योग वर्ग हा 4 वर्ष झाले सुरू आहे. माझे आता 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं डोळ्याचं. मला असं झालं कधी वर्ग सुरू होतो, कधी आपण तयार करू. पण मी मॅडमचा मला निरोप आला, मेसेज आला का तुम्ही जॉईन करणार का हा वर्ग. पण मी म्हटलं थांबा, मी डॉक्टरांना विचारते आणि सुरू करते. मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितलं आरामशीर तुम्ही करू शकता. मग मी मॅडमला निरोप दिला की मी पुढच्या महिन्यापासून सुरू करते. आता माझे डोळे पण चांगले झाले आहेत आणि माझं वजन पण कमी झालंय. याच्या मागे थायरॉइड पण कमी झाले योगामुळे. त्यामुळे मला इतकं असं वाटायचं की आपण कधी वर्ग सुरू करतो आणि कधी आपण वर्गात जातो, सगळ्या मैत्रिणी कधी भेटतात, मॅडम कधी दिसतात, मॅडमचं बोलणं कधी कानावर येतंय, असं मला झालं होतं. त्यामुळे मी लवकरच वर्ग सुरू केला आणि माझी मनस्थिती पण चांगली झाली आणि मी आता हा वर्ग असाच चालू ठेवणार आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद आई. सर्वांचं धन्यवाद. या आनंद योग वर्गात म्हणजे परिवारच म्हणायचा हा. तर ह्या परिवारामध्ये प्रत्येक वर्गामध्ये सगळ्यांनी काहीतरी जिंकलेलं आहे. आज आपण ते जिंकलेले क्षण आता आपण ऐकले. या माईकवर तुमचे बदललेले आयुष्य आपण सगळ्यांनी सांगितले. तर कोणाला बीपीचा त्रास, कोणाला वजन कमी झालं आहे, कोणाचं थायरॉइड कमी झालं आहे, कोणाचं शुगर कमी झालं, कोणाचे पाठीचं, कोणाचे डोळ्याचे आजार, हे सगळं आपण आता ऐकलं. तर ह्याच्यावरून आपल्याला सांगता येतं की हा 1 तास, सकाळचा 1 तास, दिवसातला हा सकाळचा 1 तास सर्वांना महत्वाचा आहे. सर्वांचे धन्यवाद. आता आपण योग शिक्षिका मंजुषा बुरुजवाले म्हणजे माझी आई यांचे मनोगत ऐकूया. तर ही उत्साहाची खरी शक्ती आहे आणि प्रेरणेचा झरा आहे. ती आज इथे आहे. तर आई, हा मंच, हा माईक आणि ही योग साधके तुझीच आहेत. आईचे मनोगत. बरं, तत्पूर्वी मी म्हणजे माझ्या मनोगत तर घेणारच आहे, पण तत्पूर्वी मला आज एक मोठा आनंद झालेला आहे की माझ्या योग वर्गामध्ये आता माझ्या भावाला मी सांगितलं की तू आता रोज वर्गात ये. म्हणजे तर तो येईल का नाही माहिती नाही, पण आज वर्गात आलेला आहे. खूप छान वाटलं आज. म्हणजे संख्या पण छान आहे आपली, आधीच्या वर्गातली आलेत. तर मी 3 सप्टेंबर 2020 ला हा वर्ग सुरू केला, तो सगळ्या नातेवाईकांच्या माध्यमातून. म्हणजे आधी मला म्हटलं जात होतं की तू एवढी योग शिकली आणि त्याचा काय फायदा, असं थोडंसं वाटत होतं. आणि खरंच आहे ना, प्रत्येक वर्गाला काही ना काही फी आहे आणि ती फी भरावी लागते. पहिला वर्ग आहे 1 महिन्याचा, दुसरा 2 महिन्याचा, पुढचा 3 महिन्याचा, असे पुढे पुढे वाढत जातं. आणि तेवढा वेळ पण द्यावा लागतो, तेवढी मेहनत घ्यावी लागते आणि पैसेही भरावे लागतात. आणि पूर्वी खरंच अशी परिस्थिती होती की खूप दिवसांनी योग वर्ग लागायचे. म्हणजे योग प्रवेश वर्षातनं 3-4 वेळा, योग परिचय वर्षातनं 2 वेळा, असं व्हायचं. योग शिक्षक वर्षातनं 2 वेळा. म्हणजे पुढचे वर्ग तर असे समजायचे पण नाही की वर्ग सुरू झालाय. तर अशी परिस्थिती होती. पण आपण म्हणतो कोरोनाने बरंच नुकसान झालं, पण कोरोनाने फायदाही दिला. हे ज्यांना सुचलं त्यांना धन्यवाद. मला तर काहीच येत नव्हतं सुरुवातीला, आणि एवढ्या कोरोना काळामध्ये माझ्या बिल्डिंग मधल्या मुली, राजे आणि शहरकर यांच्याकडच्या दोन्ही मुलींनी मला मदत केली
काहीच समजत नव्हतं. म्यूट कसं करायचं, व्हिडिओ कसा चालू करायचा, सगळं उलटसुलट राहायचं. पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कोणी कोणाकडे जाणार नाही, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी मला सहकार्य केलं, याचं आश्चर्य आहे. आणि त्यामुळे मी पुढे पुढे वर्ग घेत गेले. आणि सगळ्यांनी म्हटलं, बऱ्याच जणांनी म्हटलं की हे सगळं करायला म्हणजे घरातल्यांचा पाठिंबा पाहिजे, तो नसला तर आपण काहीच करू शकत नाही. एक दोन वेळा वाटलं की बाबा संख्या कमी आहे, मला पण वाटलं, घरातही वाटलं की जाऊ दे आता बंद कर. पण मी त्यावेळेला विचार केला की जाऊ दे, एखादा व्यवसाय असतो, कधी नफा होतो कधी तोटा होतो, असा विचार केला. आणि मला आमच्या महिला मंडळाने एका वेळेला साथ दिली. महिला मंडळाच्या काही महिला योग वर्गात आल्या आणि थोडा वर्ग तो चालू राहिला. आणि त्याच्यानंतर आता वर्ग सुरूच आहे. तर मला तरी वाटतं आता हा 47 वर्ग आहे. नंतर 50वा वर्ग आपला 2 महिन्यांनी सुरू होते, त्यावेळेला मोठं व्याख्यान ठेवणार आहे, बोलून झालेलं आहे. तर आपण आपल्या योग वर्गामध्ये सर्व प्रकार घेतो, म्हणजे साध्या हालचालीपासून सूर्यनमस्कार, सगळ्या प्रकारच्या हालचाली, सर्व प्रकारच्या स्थितीमधली आसनं, त्याच्याबरोबर जे जे काही नवीन दिसेल ते नवीन आपण घेत असतो. आणि विशेष म्हणजे त्रिबंधयुक्त प्राणायाम आपण साधारणतः 25 मिनिटं घेतो. ज्यांना पण झेपत नाही त्यांनी साधा प्राणायाम करावा, हे पण मी वर्गात सांगते. कारण त्रिबंधयुक्त प्राणायामला दक्षता आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो प्राणायाम करता येत नाही. मग मी साधा प्राणायामाला दक्षता नाहीये तशी. तर आपण आपल्या वर्गामध्ये 7 प्राणायाम घेतो. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. म्हणजे प्राणायाम असा आहे की तो तुम्ही जर केला तर तुमचं बऱ्याच गोष्टी जे त्रास असतील ते नाहीसे होतात. पण तुम्ही अयुक्त याच्याने केला तर तुमचे त्रास वाढतात, अयुक्त याच्याने केलं तर. पण मी हा जो वर्ग घेते आहे तो म्हणजे 46 वर्ग झालेत, पण असं एकही उदाहरण नाही की कोणाला त्रास झालेला आहे म्हणजे योग वर्गात येऊन. आणि योग वर्गामध्ये तोलात्मक आसनं असतात. पण मला माझा म्हणजे अभिमान आहे की ह्या वयातही ही सगळी मंडळी तोलात्मक आसनं करतात. हे एक आश्चर्य आहे. त्यांना शिकवलेलं आहे, त्यामुळे ती तोलात्मक आसनं सुद्धा करतात. आणि काही आसनं मी एक आसन दर साधारणतः प्रत्येक वर्गाला घेतो. एक स्थिर सुखम आसन, आपण जे शिकलेलं आहे, जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. तर ते स्थिर सुखम आसन पण आपण घेतो की ज्याच्यामध्ये 10 मिनिटं 15 मिनिटं बसता येतं. आणि आसन घेणे आणि सोडणे याला फायदा नाहीये. तुम्ही जेव्हा आसन थोडा वेळ ठेवतात त्याचा कालावधी असतो, 30 सेकंद, 2 मिनिट, 1 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट असे कालावधी आहेत. आणि त्याच्या पलीकडे तुम्ही जास्त ठेवू शकता. काही कठीण असं नाही, त्याचा कालावधी कमी आहे, तेवढं आपण कमीच घेतो. तर प्रत्येकाने आपली प्रकृती सांभाळून म्हणजे आपल्या शरीराला त्रास न देता ताण द्यावा लागतो, मात्र हे नक्की. मानसिक नाही, शारीरिक ताण दिला तर आपल्या शरीराचे ताण आणि मनाचे ताण दूर होतात. म्हणूनच हा म्हटलेला एक आता सगळ्यांची अनुभूती ऐकली आपण. या वर्गामध्ये ठिकठिकाणच्या व्यक्ती आहेत. बंगलोर आहे, शिर्डी आहे, पुणे आहे, सांगली आहे, आणखी कोणाचं राहिलं असेल तर मी समजू शकते. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून बरेच जण जॉईन झाले आहेत. बऱ्याच जणांनी वर्ग केला, काही जणांनी परीक्षा दिली आणि कुठेही या वर्गामध्ये कोणाला त्रास झाला नाही. तर परमेश्वर कृपेने हा वर्ग चालू आहे. सगळ्यांनी मला क्रेडिट दिले, पण हे माझं क्रेडिट मी परमेश्वराला आणि आमचे गुरु डॉक्टर विश्वास मंडलिक त्यांनी हा जो अभ्यासक्रम आखला आहे तो खूपच चांगला आहे. आणि म्हणून त्या संस्थेला 25 लाखाचा पुरस्कार मिळालाय. तर आम्हाला त्याचा अभिमान आहे की आपण ज्या संस्थेचा अभ्यास केला ती संस्था अशी म्हणजे प्रसिद्ध पावली आहे. त्याच्यामुळे असं वाटत नाही की उगाचच आपण केलं. तर बघा, आता सगळ्यांनी अनुभूती सांगितली आणि ह्या अनुभूतीतून आपल्या लक्षात आलंय की आपले अनेक ज्या त्रास आहेत किरकोळ ते त्रास दूर झालेले आहेत. आणि सर्वांनी म्हटलंय वर्गातले आता की आम्ही हा वर्ग
पुढे चालू ठेवणार आहे. म्हणजे इतकं सांगितलंय की इतकी श्रद्धा ठेवली की तुम्ही जिथपर्यंत वर्ग घ्याल तिथपर्यंत आम्ही आहोत. आता मी सांगू शकत नाही मी कितपर्यंत आहे. हेच आपल्या हातात नाही. जन्म मृत्यू आपल्या हातात नाही, पण जन्म आणि मृत्यू मधला काळ आपल्या हातात आहे. तो आपण कसा वापरायचा, ती वेळ कशी वापरायची, तो काळ कसा वापरायचा हे आपल्या हातात आहे. तर ते आपण सर्वांनी करावं. आनंदाने खूप प्रसन्न रहे, दुसरों को प्रसन्न रखे, यानुसार आपण सर्वांनी राहायचं आहे. आणि मला तरी वाटतं की तुम्ही आहात, तुम्ही येत आहात म्हणून माझा वर्ग चालू आहे, नाही तर मी कधीच बंद केला असता. अनेक वर्ग असे आहेत की त्यांच्या बॅचेस आहेत, 1000, 1500, 2000 फी आहे, शनिवार रविवार बंद आहे. मी हा वर्ग जो घेते तो फक्त आनंदासाठी येते. फी जेवढी आहे तेवढीच ठेवलेली आहे, फक्त आनंदासाठी 1 तास. दिवसभर मी वर्ग घेऊ शकते आणि तेवढी क्षमता आहे. पण असं म्हणतात की बाबा वय झालं की थोड्या गोष्टी थांबवाव्या, आणि कुठली अडचण नाहीये. अडचण असली तर माणूस आणखी बरंच काही करू शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे घरातले मुलं मुली आणि मुख्य व्यक्ती त्यांचा सबळ पाठिंबा आहे. मी सकाळी वर्ग घेते त्यावेळेला तिकडे किती धावपळ होते, प्रत्येकाला अनुभव आहे की स्त्री इथे आली की बाकीच्यांची धावपळ होते तेवढे 1-1.5 तास. आणि ती आता त्याला इलाज नाही, कारण मी वर्ग बदलला, वर्गवेळ बदलली तर माझे साधक कमी होते. आणि माझं आता ऍडजस्ट झालेलं आहे, कारण माझा नातू माझ्याकडे आहे आणि त्याचं पण ऍडजस्ट झालेलं आहे बरोबर. तर मला आनंद होतोय की वर्ग करून घरातलं करून सगळं आपण करू शकतो. आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. आईने पण मला सपोर्ट केलेला आहे. म्हणायची ती तू अजून पण घेते, ते आता नाहीये, पण तिला वाटलं असतं की अजून काय करते तू, एवढं थांबून झालं. पण हे थांबता येत नाही, कारण 1च तास आहे. तर मला तरी वाटतं मी थांबते इथे. उद्यापासून आपला वर्ग सकाळी 7 ते 8 या वेळात आहे. आणि आपण जास्त वेळाही बदलत नाही, वेळ 30 ठेवतो. आणि ज्यांना वर्ग करणं जमत नाही त्यांचं मला वाटतं कारण नको आता. त्यांनी रोज यावं, घरातले प्रॉब्लेम दिवसभर सोडवावे, असं मला वाटतं. की सकाळी तेवढा वर्ग करावा, कारण तुम्हाला त्याचा फायदा होतोय. खूप छान आपला प्रतिसाद आहे. आणि उद्यापासून सर्वांनी या. आता मला वाटतं ही नाही आली प्रियांका माळी, पण येतील त्या, कारण नवीन आहे, त्यांना काहीतरी वाटलं असेल की बाबा आज नको जायला, पण ठीक आहे. तर मग मी थांबते. परमेश्वर कृपेने हा वर्ग असाच पुढे मी आहे तोपर्यंत चालू राहू, ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद आई. तुझे हे शब्द म्हणजे आमच्यासाठी रोजचा सूर्य नमस्कार. कौतुक. आणि त्या करतीलच शिवानी, ते आभार प्रदर्शन ते करतील. धन्यवाद. खूप छान सूत्रसंचालन केलं. रोज नसते वर्गात, पण मला या मुख्य वेळेला तू मदत करते, त्याबद्दल खरंच कौतुक आहे तुझं. शिवानी ताई, आभार प्रदर्शन. नमस्कार मनीषा, खूप छान सूत्रसंचालन केलंस, खूप छान. म्हणजे तुझे शब्द नुसते कानात नाही, इथपर्यंत पोहोचले सर्वांना. कुठून खूप शब्द खूप आभार. शोधते ती खूप छान कळतच नाही आपल्याला, इतके सूत्रसंचालन वेगळे शब्द करतेस. असतात. हो, खूप छान शब्द शोधून म्हणजे मोत्याची माळ कशी आपण गुंफत जातो, तसे तुझे शब्द वाटतात आम्हाला. छान, थँक्यू. आज आपण सर्व योग साधकांनी आपल्या योग वर्गात उपस्थित राहून आपले अनुभव कथन केले. त्यातून आपली योग अभ्यासाबद्दल आपली ओढ एवढी दिसून येते की आम्हालाही वाटतं की बाबा नाही, हा योग विद्येचा वारसा असाच आपण पुढे नेऊयात. आणि जेणेकरून जास्तीत जास्त योग साधकांमध्ये योगाभ्यासाची आवड निर्माण होईल. आपल्या सर्व जुन्या नवीन योग साधकांचे सहकार्य लाभावे ही मी आशा बाळगते. आजच्या आपल्या योग वर्गात आपण सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व योग साधकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणखी कोणाचे राहिले असतील त्यांचे आभार. विशेष म्हणजे
माझा भाऊ आज आलेला आहे, मला खूप आनंद झाला. मी सगळीकडे टाकलंच नव्हतं कोणाला, आणि नातेवाईकांना काही टाकलं नव्हतं. आता युट्यूबवर गेल्यावर टाकेल, फक्त भावाला बोलवलं होतं ना, आणि तो आला, मलाही चांगलं वाटलं. चला थांबूया. अजून कोणाला काही राहिलं नाही ना? आभार प्रदर्शन झालं. कार्यक्रमाची सांगता करताना एकच सांगेन, योग करा, निरोगी राहा आणि आनंद योग वर्गात आनंदी राहा. धन्यवाद.